अध्यक्ष माननीय तानाजी सावंत फायटर हे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. महायुतीच्या अनेक घटक पक्ष या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. हार्दिक स्वागत. जय श्रीराम. छत्रपती शिवाजी महाराज के जय. भवानी. आज लोकसभेच्या या रणांगणामध्ये आपल्या आम्हा सर्वांचे लाडके खासदार संजय काकांच्या प्रचारात अखंड जगामध्ये ज्यांनी हिंदुत्वाचा खरा ठसा उमटवला असे श्रीमंत योगीजी आज या ठिकाणी येणार आहेत आपल्या सर्वांना संबोधित करायला. त्याचबरोबर व्यासपीठावरील आपले लाडके खासदार संजय काका पाटील, या शहराचे लोकप्रिय आमदार सुधीर काका दादा गाडगे साहेब व सर्वच व्यासपीठ. आज आपण या ठिकाणी जमलो सर्वजण निवडणुकीच्या ह्या रणधुमाळीमध्ये. आपल्याकडे काही लोक येत असतील, आपल्याला भावनिक करत असतील की या वेळेला तरी आम्हाला मत द्या. 10 वर्षात तुमच्या खासदारांनी काय केलं? तर मित्रांनो, त्यांना एक गोष्ट सांगा, आम्ही 10 वर्षाचा हिसाब तुम्हाला देऊ, पण तुमच्या उमेदवारांनी 10 वर्षात काय केलं? आज आपण बघतोय ज्या सांगली लोकसभा मतदारसंघात ज्या रस्त्याने जातात ते रस्ते एकदम चकचकीत आणि गुळगुळीत कुणी केले? संजय काकांनी केले. म्हणून तुम्ही या रस्त्यावरून जाताय. तुम्ही हिसाब मागणारे कोण? तुमचं काय कर्तृत्व आहे? तुम्ही स्वतः काय केलं? ज्या पद्धतीने जत्रा आले की स्टॉल लागतात, त्या पद्धतीने निवडणुका आल्या की यांचे कार्यालय थाटतात. आता बघा, विष्णू अण्णा भवन चालू झाले. पूर्वी 5 वर्ष बंदच असते, कारण यांना त्या ठिकाणी बसून लोकांची कामं करायची नसतात. लोकांची कामं लागतात म्हणून हे पळून कारखान्याला ऑफिसमध्ये बसतात आणि हे विचारतात तुम्ही काय केलं? आम्ही म्हणे कोरोना काळात सॅनिटायझर मोफत वाटलं. अरे तुम्हीच काय, गल्ली बोळातल्या चौकातल्या महानगरपालिकेतल्या नगरसेवक आणि सर्व सामाजिक संस्थांनी आपापल्या पद्धतीनं आपापल्या परीनं लोकांना मदत केली. मग सॅनिटायझरची असेल, अन्य धान्याची असेल, अन्य कोणत्या प्रकारची असेल. तुम्ही असं नवीन काय केलं? तुमच्याकडे असं नवीन काय आहे? तुम्ही म्हणता मोदी साहेबांच्या नावावर मत मागताय, मग तुम्ही कुणाच्या नावावर मत मागताय? वसंतदादाची पुण्याई, वसंतदादांना तर अख्खा जिल्हा मानतो, ते सर्वांच्या श्रद्धास्थानी आहेत. पण तुमचं काय कर्तृत्व आहे? तुम्ही तुमच्या कर्तृत्वानं काय केलंय? संजय काका हे सामान्य कुटुंबातले आहेत, त्यांनी करून दाखवलं. तुम्ही काय केलं? तुम्ही तुमच्या भावाचं कर्तृत्व सांगत फिरायला लागले. आता तुमचं स्वतःचं काय कर्तृत्व आहे? शून्य. केवळ भावनिक मुद्दा घेऊन आम्हाला तिकीट नाकारलं, आमच्यावर अन्याय झाला. तर अन्याय बिन्याय काही झाला नाही. हे निष्क्रिय आहेत म्हणून यांच्या पक्षाने यांना नाकारले. ही सीझनल नेते आहेत, निवडणुका आले की उगवतात, नंतर हे गायब होतात. त्यामुळे यांच्या पक्षाने नाकारले. आणि अन्याय जर केलाच असेल तर तुमच्या पक्षाने केला, महाविकास आघाडीने केला. आपण का भावनिक व्हायचं यांच्यासाठी? आपण का भावनिक व्हायचं? फक्त भावनिक मुद्दा करून तुम्हाला आम्हाला फसवण्याचं काम करतायत. आम्ही काय केलं त्याचा हिसाब आम्हाला द्यायची गरज नाहीये, कारण तो लोकांना माहित आहे.
जर तुमच्याकडे कोण मत मागायला येत असेल तर त्याला सांगा आमचं मत एवढं हलकं नाहीये आणि आम्ही ते वाया जाऊ देणार नाहीये. आम्ही यापूर्वी काकांना मत दिलं म्हणून आज आमच्या देशाच्या सीमा सुरक्षित आहेत. यापूर्वी आम्ही काकांना मत दिलं म्हणून आज देशाकडे आमच्या कुठल्याही राज्याची कुठल्याही राष्ट्राची हिंमत नाही आमच्या देशाकडे वाकड्या नजरेने बघायची. आम्ही मत दिलं म्हणून आज आमच्या देशातले रस्ते आज सिमेंट कॉन्क्रीटचे चकचकीत झालेले आहेत. आम्ही मत दिलं म्हणून आज आमच्या रेल्वे लाईन्स सगळ्या दुहेरी तिहेरी मार्ग स्वच्छ सुंदर रेल्वे स्टेशन होत आहेत. आम्ही मत दिलं म्हणून आज आम्हाला अनेक सुविधा केंद्र शासनाकडून मिळत आहेत. काय हो, त्या काँग्रेसच्या काळामध्ये एवढी वर्ष या लोकांनी सत्ता भोगली, केंद्र शासनाने जर 100 रुपये दिले तर तुमच्या खात्यात किती येत होते, तुमच्या हातात किती येत होते? 10 ते 15 रुपये. मग वरचे पैसे जात कुठे होते? त्यांच्या खिशात, ह्या पुढाऱ्यांच्या खिशात. पण आता तसं होत नाही. त्यांना सांगा आमचं मत वाया नाही गेलं. आज जी काही योजनेचा लाभ असेल, भले 100 रुपये असेल, तो आमचा थेट आमच्या खात्यात येतो. त्यामुळे आमचं मत आताही वाया जाऊ देणार नाही. आमचं मत हे यावेळेला संजय काकांनाच असणार आहे मित्रांनो, असं तुम्ही यांना ठणकावून सांगा. भावनिक फक्त आपल्या राज्यापुरता आपल्या जिल्ह्यापुरता विषय नाहीये, ह्यांच्याकडे करण्यासारखं काही नाहीये. म्हणून हे आता आपल्याला भावनिक राजकारणात गुंतवत आहेत. तर आपण भावनिक राजकारणात न गुंता विकासाच्या राजकारणात आपण लक्ष दिलं पाहिजे. की आज प्रत्येक योजना आपल्या दारापर्यंत आलेल्या आहे, घरापर्यंत आलेल्या आहे, गावापर्यंत आलेल्या आहे. संजय काका आमच्या गावात नाही आले. अरे नाही आलं तर काय झालं? 600 वर्षभर कुठे जाणार? आणि त्यांनी कशाला गावाला यायला पाहिजे? आज त्यांची योजना आमच्यापर्यंत आलेली आहे. आम्ही संजय काकांना मत दिलं, प्रधान नरेंद्र मोदी, आणि त्यांनी योजना आमच्यापर्यंत पोहोचवल्या. अनेक ग्रामपंचायतीला काका फंड मिळत नव्हता पूर्वी, पंचायत समिती सदस्य मधल्या बदले गायब व्हायचा. पण आता तसं होत नाही. आपलं सरकार आल्यापासून 15 वित्त आयोग असेल, अनेक योजना असतील, त्या थेट ग्रामपंचायतच्या खात्यात येतात. त्यामुळे गावचा विकास साधला जातो. हे शक्य काय झालं? तर देशाचे पंतप्रधान आता पवार साहेबांचा पुतण्या चोरला. अहो पवार साहेबांनी तर अख्ख्या महाराष्ट्र केलं नाही आणि त्याचा त्यांनी पुतण्या चोरला. त्यावेळेला कुठे भावनिक झालो नाही आपण. आणि दुसरे आमचे उद्धव ठाकरे, आमचे बंधू, पुन्हा काका फायद्यासाठी स्वर्गीय बाळासाहेब त्यांचा एवढा खणकर हिंदुत्वाचा बाणा होता, तो आता यांनी काँग्रेसच्या पायाशी घातलेला आहे. परवा मी एका भाषणामध्ये पाहिलं, शिवसेनेचे भाषण म्हटलं तर पहिलं वाक्य ऐकायला यायचं, तमाम माझ्या हिंदू बांधवांना आणि भगिनीनो. पण आता माझ्या हिंदुस्थानातल्या बांधवांनो, हा बदल झाला कुठून? अहो ह्याला उद्धव ठाकरेंना वारसानं सर्व मिळालंय, बिना कर्तृत्वाचं छल कपट करून मिळवलं. वारसानं संपत्ती मिळवली, पण वारसानं कर्तृत्व मिळवता येत नाही. ते कर्तृत्व सन्मान्य राजसाहेब ठाकरेंकडे आहे. आणि तुमच्या ह्या छल कपटाचा अंत, शेवटचा अंत तुमच्याकडे तर आता पक्ष पण ठेवला नाही. एकनाथ शिंदे साहेबांनी उरला सुरला पक्ष पण काढून घेतला. काय राहिलं? अशा लोकांच्या बाबतीत आपण भावनिक व्हायचंय का? सांगलीचं उदाहरण घ्या ना आपण. छल कपट करून ज्या महाविकास आघाडीमध्ये आहे त्याच महाविकास आघाडीतून छल कपट करून
तिकीट मिळव. अहो ज्यांचा जिल्ह्यामध्ये साधा एक ग्रामपंचायत सदस्य नाही, ग्रामपंचायत नाही, आणि ह्याने लोकसभेची तिकीट मागून घेतली, मग यांच्यावर अन्याय कसला झाला? हे राजकारण घाणेरडं राजकारण तुम्ही आम्ही संपवायचं आहे. यासाठी सर्वांनी न चुकता, न भावनिक होता, कुठल्याही पद्धतीचं आमिष न बाळगता तुम्ही पुन्हा एकदा काकांना मतदान करायचं आहे. कमळाला मतदान करायचं आहे. तरच या देशात एक खणकर आणि एक खंबीर नेतृत्व पुन्हा तिसऱ्यांदा देशाला खणकर पंतप्रधान मिळवून द्यायचं आहे. एवढं बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे पहा माझ्या तरुण मित्रांनो, सात मिनिटांमध्ये येत आहेत. आपण खुर्च्या रिकाम्या ठेवू नका. असा सगळी खाली बसून घ्या, जागा रिकामी ठेवू नका. चला या, सगळे मागे बसलेले कोण आहेत? या इकडे या. जरा मागच्या आपल्या सहकार्यांना बोलवा. पलीकडे कोण थांबलं? या इकडे या. हॅलो, एक विनंती काकांनी केली त्याप्रमाणे रिकामी खुर्च्या आहेत, ताबडतोब बसून घ्या. 5 ते 7 मिनिटांमध्ये आदरणीय योगी आदित्यनाथजी, मुख्यमंत्री उत्तर प्रदेश, ज्यांच्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात, ज्यांचं आवाहन ऐकणार आहात, ज्यांचं दर्शन आपण घेणार आहात, त्यांचं आगमन काही मिनिटांमध्ये होत आहे. हार्दिक स्वागत आहे. सर्वांनी बसून घ्या. एकदा कुणी उभे राहू नका, खाली बसून घ्या, म्हणजे नेमके कोण बसणार आहेत कळतंय. आणि आता यानंतर आपण समोर येत आहे सर्व मान्यवरांना विनंती आहे, बसून घ्या. शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख, एक धडाडीचे आणि लोकप्रिय असे अध्यक्ष माननीय महेंद्रभाऊ चंडाळे आपल्या समोर येत आहेत. माननीय संजय काकांना विजयी करण्याचं आवाहन करताय. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी. अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन. धर्मवीर संभाजी महाराजांना वंदन. अखंड हिंदुस्थानाच्या अस्मितेसाठी रूप घेतले विराट, तोची मानावा धर्मगुरू आमचे हिंदू हृदय सम्राट यांना वंदन. धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन. या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथभाई शिंदे यांना प्रणाम. आज आपण ज्यांच्या उमेदवारीला ताकदीनं पाठीशी उभं राहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित ते माननीय संजय काका पाटील, या राज्याचे गेल्या अनेक दिवसापासून या निवडणुकीचं रणसंग्राम सुरू आहे. खऱ्या अर्थानं वरिष्ठ पातळीवर बोलणारे खूप नेते या व्यासपीठावर उपस्थित आहेत, परंतु आज मी स्थानिक परिस्थितीवर बोलणार आहे. कारण कोणता उमेदवार कशासाठी आणि का उभारलाय यावर बोलणं अत्यंत गरजेचं आहे. जर आजची परिस्थिती बघितली तर एक उमेदवार आहे जो अपक्ष उभारलाय आणि त्याला मिस्टर इंडिया रूपी काँग्रेसचं पाठबळ आहे असं त्याचं म्हणणं आहे. खऱ्या अर्थाने सांगलीमध्ये काम करत असताना त्यांचं वैभव काय, ज्यांना कारखाना चालवता आला नाही, ज्यांना दूध संघ चालवता आला नाही, ज्यांना वसंत बाजार चालवता आला नाही, ज्यांना काँग्रेस सारखं पक्ष चालवता आला नाही, असा कार्यक्षम कार्यातून बाहेर पडलेला नेता आज म्हणतोय सांगलीची अस्मिता
जपायची असेल तर माझ्या उमेदवारीच्या पाठीशी राहा. अरे सांगलीची जर अस्मिता तुम्हाला जपायची होती तर तुम्ही दादांनी उभं केलेलं वैभव जपायला पाहिजे होतं. तुम्हाला ते जपता आलं नाही. आज स्वतःला मिळणारी उमेदवारी तुम्हाला मिळवता आली नाही आणि आज तुम्ही सांगलीच्या अस्मितेवर बोलता. खऱ्या अर्थानं तुमची अस्मिता कधीच धुळीला मिळालेली आहे. या ठिकाणी काँग्रेसचं नाव घेणं चुकीचं आहे, कारण काँग्रेस सारख्या पक्षाचं नाव पुसायचं काम या काँग्रेसच्या एका कट्टर कार्यकर्त्यानं केलेलं आहे आणि ते आपण सगळ्यांनी डोळ्यानं पाहिलंय की काँग्रेसचाच एक कट्टर कार्यकर्ता काँग्रेसचं नाव पुसत होता. खऱ्या अर्थानं काँग्रेसचं नाव या ठिकाणी घेणंच अत्यंत चुकीचं आहे. नियतीचा खेळ कसा आहे बघा. नियतीचा खूप वेगळा खेळ आहे ताई. या ठिकाणी ज्यांनी सर्व संस्था बंद पाडल्या, ज्यांनी सर्व बँका बंद पाडल्या, त्यांना उमेदवारी चिन्ह सुद्धा बंद पाकिट, म्हणजे उमेदवारीतून त्यांचं बंद पाडलेलं वैभव उजाळायला आलेलं आहे. खऱ्या अर्थानं जे सगळं त्यांनी बंद पाडलं त्यामुळेच मला वाटतं त्यांना बंद पाकिट हा चिन्ह मिळालेला आहे. आणि या बंद चिन्हावर उमेदवारी लढत असताना सांगलीच्या अस्मितेचं ह्याने वक्तृत्व या ठिकाणी करायला लागल्यात. खऱ्या अर्थानं बघितलं तर गेली 10 वर्ष जे उत्तमरित्या या राज्याचं काम चालू आहे ते आम्ही सगळ्यांनी बघितलंय. कारण काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये प्रत्येक वेळी आम्ही ऐकलं सरकारी खजान्यात खडखडाट, वीज कपात, आकस्मिक दुर्घटनामुळे कामगारांचा पगार कपात, अनेक कपातीला आपलं राज्य आणि आपला देश हे सामोरं जात होतं. परंतु गेल्या 10 वर्षामध्ये जर आपण बघितलं तर कोणत्याही प्रकारची कपात करायचं पाप या सरकारनं केलं नाही. अत्यंत सुखी, समृद्धी, नियोजनबद्ध कार्य करणारं हे सरकार आहे. खऱ्या अर्थानं राजकीय योजना यापूर्वीही निर्गमित व्हायच्या, परंतु कोणतीही आर्थिक तरतूद या ठिकाणी व्हायची नाही आणि ते थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचायचे नाही. फक्त काँग्रेसच्या नातेवाईकांना त्या योजनेचा लाभ व्हायचा आणि ती योजना संपुष्टात यायची, अशी वास्तविक परिस्थिती होती. परंतु आजची जर परिस्थिती बघितला तर निरनिराळ्या योजना या ठिकाणी निर्गमित होतात. त्या योजनेसाठी आर्थिक तरतूद होते आणि ती थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचते. त्याची योग्य प्रणाली म्हणजे संगणकाच्या माध्यमातून मॅन्युअली कोणतंही काम न चालता संगणकाच्या माध्यमातून ते थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचतं. आपण उदाहरणार्थ घेतलं तर शेतकऱ्यांना मिळणारा लाभ हा थेट त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हता. आजची जर परिस्थिती बघितली तर शेतकऱ्यांना मिळणारा हा लाभ थेट त्यांच्या अकाउंटमध्ये येतो. त्यामुळे त्यामध्ये कोणत्याही प्रकारची अफरातफर होत नाही, जी काँग्रेस काळामध्ये होत होती. गेल्या अनेक वर्षापासून आपण ज्या अन्यायाला बळी पडत होतो तो अन्याय खोडून काढायचं काम जर कोणी केलं असेल तर या देशाचे सर्वोत्तम मुख्यमंत्री, सर्वोत्तम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांनी केलं. आणि त्याचीच पोचपावती जर आपण बघितलं तर गेल्या 10 वर्षात कोणत्याही प्रकारचा अन्याय थेट लाभार्थ्यांवर झालेला नाही. लाभार्थ्यांना प्रत्येक लाभ हा त्यांच्यापर्यंत पोहोचलेला आहे. आणि खऱ्या अर्थानं राज्याची जर परिस्थिती बघितली तर मुख्यमंत्री महोदयांनी खूप चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी काम केलेलं आहे. गेले 18 तास त्यांनी या ठिकाणी राबून गोरगरिबांना मदत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तुम्ही महाराष्ट्रामध्ये घडलेल्या या 2.5 वर्षातल्या दुर्घटना बघा. त्या दुर्घटनाच्या घटनास्थळी जाऊन त्या लोकांना मदत पोहोचवणारा एकमेव मुख्यमंत्री म्हणून एकनाथभाई शिंदे साहेब यांचं नाव रूपाला आलेलं आहे. उदाहरणार्थ कालचीच घटना तुम्ही बघा. रस्त्यावर झालेल्या अपघाताला थेट जाऊन मुख्यमंत्री भेट देतो, असं कुठेही कधीही काँग्रेस काळात आपण बघितलं नाही. खऱ्या अर्थानं गोरगरिबाची जाणीव असणारा सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेला तुमच्या आमच्या सारख्या गरिबीला बघून या मंचापर्यंत पोहोचलेला मुख्यमंत्री या राज्याला लाभलेला आहे. ही पुण्याई सुद्धा या युती सरकारची, भारतीय जनता पार्टीची, ज्यांनी नैसर्गिक युतीला पाठबळ देऊन या ठिकाणी
एकनाथभाई शिंदे साहेब सारखा आपल्याला मुख्यमंत्री दिला. खऱ्या अर्थानं या सगळ्या पार्श्वभूमीचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला या ठिकाणी माननीय संजय काका पाटील यांना तिसऱ्यांदा खासदार करायला काही हरकत नाही. कारण आज आपण त्यांना केलं खासदार तर ते भविष्यात होणार आपल्या सांगलीचे नामदार आणि आपल्या सांगलीचा विकास करणार दमदार आणि अशा नेतृत्वाच्या त्या पाठीशी आपण राहिलंच पाहिजे. एवढं या ठिकाणी तुम्हाला अभिवचन देऊन थांबतो. परंतु मतदानाच्या दिवशी आहे मंगळ, मतदानाच्या दिवशी वार आहे मंगळ आणि तुम्ही सगळ्यांनी बटन दाबायचं, दिसेल तिथं तिथं कमळ. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद. चंडाळे भाऊनी अत्यंत जोरदार तोप धडाडली आहे आणि यानंतर मी विनंती करणार आहे माननीय समित दादा कदम जनसुराज्य पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष माननीय समित दादा कदम विविध घटक पक्षांच्या मान्यवर नेत्यांची मनोगत या ठिकाणी होत आहेत. महायुतीचे सर्व मान्यवर घटक पक्ष मंचावरती उपस्थित झालेले आहेत. पृथ्वीराज भैया पवार किसान सभेचे प्रदेश उपाध्यक्ष, निशिकांत दादा पाटील भाजपचे जिल्हा अध्यक्ष हे उपस्थित आहेत. माननीय पद्माकर जगदाळे सर राष्ट्रवादीचे शहर जिल्हा अध्यक्ष, सर्व मकरंद भाऊ देशपांडे, अनेक मान्यवर लोकप्रतिनिधी यानिमित्त उपस्थित आहेत. काही मिनिटांमध्ये योगी आदित्यनाथ यांचं आगमन होत आहे. एक विनंती आहे, आपण कुठेही असाल तर ताबडतोब बसून घ्या, कुणीही मध्ये उभे राहू नका. धन्यवाद. सन्मान्य समितजी कदम. जय श्रीराम. आज या ठिकाणी एक लहानपणापासून तुम्ही आम्ही सगळ्यांनी एक स्वप्न पाहिलेलं, प्रभू श्रीरामाला त्याच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे. ते गेले अनेक वर्ष शक्य नव्हतं. ते पूर्ण करण्याची जबाबदारी आदरणीय मोदीजींनी घेतली आणि त्याला साथ ज्यांनी खऱ्या अर्थानं साकारण्याच्या दृष्टिकोनातून घेतली ते ह्या रामभूमीचे मुख्यमंत्री आदरणीय योगी आदित्यनाथजी यांच्या सभेच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपण सर्वच मान्यवर, बंधू भगिनींनो, मंचावरील या लोकसभेचे संयोजक, खऱ्या अर्थानं सांगली मिरज कुपवाड शहर महापालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर होईल का नाही हा प्रश्न आमच्या सगळ्यांपुढे होता. तो सत्यात उतरवणारे चाणक्य ज्यांना आपण संबोधतो ते आदरणीय शेखर इनामदार साहेब, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्या आमच्या भगिनी MSCBचे डायरेक्टर आदरणीय नीताताई केळकर, पश्चिम महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे समन्वयक आमचे काका आदरणीय मकरंदजी देशपांडे साहेब, त्याचबरोबर शिराळ्यावरून विशेष उपस्थित असणारे मठाचे आदरणीय बाबाजी, सांगली विधानसभेमध्ये ज्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांगलीचं प्रतिनिधित्व केलं, अनेक असं कार्यक्षम नेतृत्व गुण ज्यांनी दाखवला ते आदरणीय माजी आमदार दिनकर तात्या पाटील, स्थायी समितीचे महापालिकेतील माजी सभापती आदरणीय पैलवान दिलीपराव सूर्यवंशी साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष, खऱ्या अर्थानं एक अतिशय मोठं आव्हान त्या ठिकाणी होतं. राष्ट्रवादी पक्ष हा इथं रुजवणं आणि त्याचं काम चालू करणं, ते ज्यांनी उचललं ते आमचे मार्गदर्शक गुरुबंधू आदरणीय
पद्माकर जगदाळे सर, ज्यांनी आत्ताच माझ्या आधी आपल्या सगळ्यांना संबोधित केलं, ते माझे घटक पक्षातील मित्र पक्षातील नेते, माझे मित्र पैलवान महेंद्र भाऊ चंडागळे, त्याचबरोबर आजपर्यंत या सगळ्या दुष्काळी भागाच्या लढ्यामध्ये ज्यांनी सातत्यानं एक मंत्रालयामध्ये असेल, दिल्लीमध्ये असेल, फॉलोअप ठेवायचं काम अनेक तळमळीनं ज्या ठिकाणी प्रयत्न करतात, ते दुष्काळी जनतेचे कैवारी म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, माझे मित्र रवी तमनगौडा पाटील, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे उपाध्यक्ष आमचे मित्र पैलवान पृथ्वीराज भैया पवार, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य अरविंद भाऊ तांबेकर, हॅलो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी भाऊ सावंत साहेब, ज्यांनी आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने राजसाहेबांचे विचार आपल्या सगळ्यांपुढे मांडले. उपस्थित सर्वच आपण असणारे बंधू भगिनी, माझे पत्रकार मित्रांनो, नक्कीच एक राम मंदिर उभारल्यावर देशामध्ये एक वेगळा माहोल झाला. कशा पद्धतीनं हे शांततेपणे हे राम मंदिर उभारलं गेलं, अतिभव्य असं स्वप्न जे होतं प्रभू श्रीराम यांचं मंदिर होण्याचं, मी भाग्यवान समजतो स्वतःला की आमच्या या पिढीला योगीजींसारखा मुख्यमंत्री, त्याचबरोबर मोदीजींसारखा पंतप्रधान बघायची आज आपल्या सगळ्यांना भाग्य लाभले. माझी आपल्या सगळ्यांना मनापासून एकच विनंती आहे, जे मोदीजींनी मागच्या वेळेला सांगितलं मी 370 हटवतो, त्यांनी हटवलं. त्यांनी राम मंदिर बनवलं. आता त्यांनी सांगितलंय देशामध्ये कशा पद्धतीनं एक जागतिक पातळीवरची एक चांगली आर्थिक मजबूत असणारा एक देश त्या ठिकाणी भारताला बनवण्याची त्याने त्या ठिकाणी आपला मानस व्यक्त केला. माझं बंधू भगिनीने तुम्हाला एवढंच मत आहे, हे मत काकांना नाही आहे, हे मत आम्हाला कोणाला नाही आहे, हे मोदीजींना आहे. मोदीजींना पत म्हणजे विकासाला मत. येणाऱ्या काळामध्ये आपण जर ह्या देशामध्ये आर्थिक सोबतता आणि परत जे जुन्या काळात म्हणायचे की ह्या देशामध्ये सोन्याचा धूर निघायचा, ते दिवस जर आपल्याला परत आणायचे असतील तर निश्चितरित्या आपल्याला त्या ठिकाणी मोदीजींना मतदान करणं गरजेचं आहे. आज मी एवढंच सांगतो की मी फार जवळून ह्या सगळ्या घटना बघितल्या, ज्या वेळेला आपल्या देशातील काही विद्यार्थी त्या ठिकाणी युक्रेन रशियाच्या युद्धाच्या मध्ये अडकले, तर मला आज तुम्हाला सगळ्यांना सांगताना अंगावर काटा उभारतोय. आणि या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की काही पालक हे कोल्हापूर जिल्ह्यातले होते, त्यांनी आमच्या पक्षाचे अध्यक्ष आदरणीय विनयजी कोरे साहेबांना संपर्क केला, माझ्याशी संपर्क केला. आम्ही ते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांशी बोललो. तात्काळ त्यांनी त्यांच्या दिल्लीतील पीएला मनोज मुंडेंना सांगितलं की ह्या बाबतीत जे आपण पीओमोला एक्सटर्नल अफेअर्सला करणं शक्य आहे करा. त्यातनं ती बातमी ऑलरेडी मोदीजींपुढे होती. त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक लोकेशन दिलं एम्बेसीचं. तिथे त्या ठिकाणी भारताचे सर्वच विद्यार्थी आणि देशातल्या विविध भागातले, काय केरळमधले होते, काय गुजरातमधले होते, काय तमिळनाडूतले होते, काय महाराष्ट्रातले होते, काय कर्नाटकातले होते, काय राजस्थानचे होते, सगळ्यांना एका ठिकाणी जमा केलं. आणि त्यावेळेला ज्या गाडीवरती भारताचा झेंडा आहे ती गाडी कुठेही थांबवायचं नाही, अशा पद्धतीचे या दोन्ही देशांना
त्या ठिकाणी निरोप गेलेले होते आणि मला ह्या गोष्टीचा अभिमान आहे की दोन्ही देशांनी ते 6 तास एकमेकावरचं जे शेलिंग चालू होतं ते थांबवलं. ही ताकद फक्त मोदीजींमध्येच असू शकते. आज आपण बघतोय की जगातील विविध देशांचे राष्ट्रपती प्रमुख मंडळी त्या ठिकाणी भेटत असतात. त्यावेळेला मोदीजींच्या बाबतीत जो सन्मान त्यांना दिला जातो, निश्चितरित्या हा सन्मान ह्याच्या आधी कधी दिला गेला नव्हता या देशाला. त्याचा आज आपल्याला सगळ्यांना अभिमान आहे. मी आपल्या सगळ्यांना परवाच्या 28 तारखेच्या कोल्हापूरच्या मोदीजींच्या सभेत तर आपण सगळ्यांनी कुणी प्रत्यक्ष पाहिली, कुणी लाईव्ह पाहिली. तर त्यांचा एक आपल्या सगळ्यांना एक निरोप होता. तो त्यांनी स्टेजवरनं 3 वेळा विचारून आम्हाला सगळ्यांना दिला. मोदीजींचा निरोप तुम्हाला ऐकायचा आहे का? ज्यांना ऐकायचा त्यांनी सगळ्यांनी हात वर करा. तर मोदीजींनी त्या ठिकाणी सांगितलं की मी आज सांगलीच्या जनतेला या व्यापामध्ये आज पळापळीमध्ये भेटू शकत नाही, तर माझा एक निरोप तुमच्या सगळ्या सांगली मिरजेच्या बंधू भगिनींना द्या की माझा तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबियांना एक नमस्कार द्या आणि तो नमस्कार आपण सगळेजण मोदी म्हणून द्या. जय श्रीराम, जय श्रीराम. याच वेळेला राज्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगीजी इथं आलेले आहेत, ज्यांना आपण बघण्यासाठी इच्छुक आहे. थोडं खाली बसून घ्या. आपण सगळेजण बसा. हा बरीचशी जागा आहे. संपूर्ण मैदानामध्ये आपल्याला बसण्याची व्यवस्था आहे. कुठेही थांबला तरी साऊंड सिस्टीम आहे, फ्लाइंग साऊंड सिस्टीम. आपण रस्त्याच्या पलीकडेपर्यंत आवाज जाऊ शकतोय. हा बसून घ्या, मध्ये कुणी उभे राहू नका. काही मिनिटामध्ये आपल्या सर्वांचे लाडके आणि राष्ट्रीय भाजपाचे नेते, उत्तर प्रदेशचे लोकप्रिय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, ज्यांचं स्वागत करायला आपण या ठिकाणी सज्ज झालेला आहात, त्यांच्या आगमनाच्या प्रतीक्षेत आपण या ठिकाणी आहोत. जोरदार स्वागत आपण या ठिकाणी करणार आहोत. अनेक मान्यवरांचं आगमन या ठिकाणी आता होत आहे. आपल्या सर्व घटक पक्षाचे मान्यवर नेते या ठिकाणी मंचावरती आहेत. या सर्वांचं स्वागत करीत आहोत. सुस्वागत आहोत. आपण कृपया बसून घ्या, मध्ये थांबू नका. बसून घ्या. त्याचबरोबर ज्या वेळेला प्रकाशजी जमदाडे साहेब हे या ठिकाणी भाजपाचे नेते आलेले आहेत, त्यांचंही स्वागत जत होऊन आलेले आहेत. जय श्रीराम. त्याच वेळेला ज्यावेळेला 18 ऑगस्टला सर्व घटक पक्षांची बैठक त्या ठिकाणी दिल्ली इथं घेतली गेली आहे अशोका हॉटेलला. तर त्यावेळेला आम्हाला सर्वच घटक पक्षांना मोदीजींशी बोलायची त्या ठिकाणी संधी मिळाली. आपल्या शहर जिल्हा अध्यक्ष मान्य प्रकाश मामा डंग हे या ठिकाणी मंचावरती आलेले आहेत. स्वागत. बोला समितजी कदम. तर त्यावेळेला ज्या वेळेला आम्ही भेटलो तर ते मराठीत माझ्याशी बोलताना म्हणले आपण कुठले? तर म्हटलं मी साहेब महाराष्ट्रातला, सांगली जिल्ह्यातला. अच्छा, संजय काका का सांगली? मला एवढा मोठा अभिमान त्या ठिकाणी वाटला की आज आपल्या जिल्ह्यातील जे लोकसभेत प्रतिनिधित्व करणारे संजय काका यांच्या नावानं हा जिल्हा आज त्या ठिकाणी ओळखला जातो. त्याचं कारण आहे काकांनी आपल्या भागातील विविध प्रश्न त्या ठिकाणी लोकसभेमध्ये मांडले, आपले विचार त्या ठिकाणी मांडले, त्यामुळं हे शक्य झालं. माननीय दीपक बाबा शिंदे म्हैसाळकर भाजपचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभा निमंत्रक प्रमुख यांचे आगमन. त्यामुळे निश्चितच
हा येणारा जो काळ आहे हा नक्कीच मोदीजींचा, योगीजींचा, देवेंद्रजींचा, सगळ्यांचा आहे. आणि महाराष्ट्राचे लाडके आमदार माननीय गोपीचंद पडळकर, जोरदार स्वागत स्वागत. खाली बसून घ्या. संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशामध्ये या निवडणुकीचं छायाचित्र आपल्याला सर्व दिसणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बसून घ्या. मध्ये कोणी बॅरिकेड जवळ थांबू नका. बसून घ्या खाली. आणि कॅमेरामॅनच्या बरोबर तिथे कार्यकर्ते असतील तर खाली या. सुस्वागतम. आणि चंद्रशेखरजी बावनकुळे, महाराष्ट्र भाजपाचे लोकप्रिय अध्यक्ष, माजी आमदार माननीय नितीनराजे शिंदे, माननीय निशिकांत दादा भोसले पाटील, आपल्या जिल्ह्याचे भाजपाचे अध्यक्ष सत्यजित देशमुख साहेब, आमदार सुधीर दादा गाडगीळ, माननीय मंत्री श्रीराम. महोदय गुलाबराव पाटील, जोरदार स्वागत. महाराष्ट्राचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे, प्रचंड संख्येनं मान्यवरांचं आगमन. आणि आता सन्माननीय गुलाबराव पाटील साहेब यांनी आता आल्या आल्या आपल्याला शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यावे. एक महाराष्ट्राची धडाडीची तोफ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचं अभिवादन करून आजच्या आपल्या महायुतीचे उमेदवार संजय काका यांच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं आता थोड्याच वेळात उपस्थित होणारे बुलडोजर मॅन आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदरणीय आदित्य योगीजी, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय बावनकुळेजी, मंत्रिमंडळातील सहकारी सगळे आमदार, खासदार, बंधू भगिनी आणि मित्रांनो, जय श्रीराम, जय जय राम, जय श्रीराम. योगी आदित्यजी यांचं आगमन. स्वागत स्वागत. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांना पुष्पमाला अर्पण करून योगी आदित्यनाथजी आणि सर्व पाहुण्यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करण्यात येईल आणि पुष्प वाहून या ठिकाणी वंदन करण्यात येईल. आज 1 मे महाराष्ट्र दिन, महाराष्ट्र राज्याचा 65वा खास स्थापना दिवस आणि योगीजींच्या हस्ते, सर्व मान्यवरांच्या हस्ते बोला छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. जोरदार स्वागत स्वागत. महाराष्ट्र की थांबा. आणि आता शहर जिल्हा अध्यक्ष माननीय प्रकाश मामा डंग या ठिकाणी उपस्थित हा, यूपीचे बोला. आदरणीय मुख्यमंत्री बुलडोजर मॅन आदरणीय योगी साहेब, व्यासपीठावर उपस्थित सगळे सन्माननीय पदाधिकारी, बंधू भगिनी आणि मित्रांनो, मी फक्त 2 मिनिटं बोलणार आहे. मी खानदेशातून आलो आहे आणि आपल्याला विनंती करण्यासाठी आलो आहे की शिवसेना, भाजप, रासपा, आरपीआय याच्या सगळ्या उमेदवारांना मतदान करण्याकरता कमळ हे आपलं चिन्ह आहे. कोटि कोटि हिंदुस्तानियों का द्वार उठाकर मांगेंगे, सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे. जिस धरती पर जन्म लिया है छत्रपति ने, उसे हम अपनी मां कहलाएंगे. अगर उठे उस धरती पर किसका भी हाथ, तो उसके हाथ काट दिए जाएंगे. सौगंध छत्रपति की खाते हैं कि भगवा ध्वज लहराएंगे. कोई कहते हैं कश्मीर की बात, कोई कहते हैं वजीरिम की बात. कश्मीर तो छोड़ दो तो भाई तुम हिंदुस्तान की मट्टी भी न लपेट पाओगे. अगर भूल गए हो हिंदुस्तान पाकिस्तान की जंग की बात, अब्दुल हमीद भी थे हमारे साथ,
हम उनको यह बता देंगे, सौगंध छत्रपति की खाते हैं की भगवा ध्वज लहराएंगे। आज या ठिकाणी आदरणीय संजय काकांना निवडून देण्याकरता आपण सगळ्या जणांनी कमळावर या ठिकाणी बटन दाबावं ही विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। आणि आता आदरणीय योगी आदित्यनाथजी यांचा सत्कार या ठिकाणी होतोय। माननीय नीताताई केळकर, प्रकाश मामा डंग, सुधीरदादा गाडगीळ आदी मान्यवरांनी यावं। आणि आदरणीय पालकमंत्री माननीय नामदार सुरेश भाऊ खाडे या ठिकाणी स्वागत करतायत। एक सुंदर असं डमरू या ठिकाणी दिलं जात आहे। डमरू संपूर्ण आपल्या जिल्ह्यामधील मिरजमधील तंतुवाद्यांचं प्रतीक खास या ठिकाणी डमरू प्रदान करण्यात येत आहे। आणि राम लक्ष्मण सीता डमरू वाजलेला आहे दिल्लीपर्यंत। 405 अबकी बार मोदी सरकार। आणि आपले काका येत आहेत आणि काकानंतर योगीजी या ठिकाणी बोलणार आहेत। आपल्या सर्वांचा आशीर्वाद घेण्यासाठी माननीय संजय काका पाटील। जरा पत्रकार मित्रांना विनंती आहे की थोडं खाली बसा, म्हणजे मागची बाजू आम्हाला दिसेल। कृपया विनंती आहे, प्लीज जरा खाली बसा, प्लीज प्लीज। मागं माणसं आहेत, बाबांना योगीजींना बघायला आलेले आहेत, ऐकायला आलेत। प्लीज, मीडिया महत्वाचा आहे पण लोकांना बघू द्या। एवढ्या उन्हातानाचं लोक या ठिकाणी आलेत। अच्छा, थोडं खाली बसा प्लीज, खाली बसा। अच्छा, या प्रचार सभेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असलेले, ज्यांनी देशातच नव्हे पण साऱ्या जगाचं लक्ष वेधलं असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी, ज्या मोदी साहेबांच्या संकल्पनेतून त्यांनी प्रभू रामचंद्राच्या मंदिराची उभारणी केली। आपल्या मोदी साहेबांनी, योगी आदित्यनाथजी यांनी या मंदिरात 500-600 वर्ष तंबूमध्ये असणारे आपले रामलल्ला या ठिकाणी मोठ्या मंदिर स्थापन करून, आणि तेही मंदिराला सगळ्या देशातल्या लोकांची यथाशक्ती पैसे घेऊन ते मंदिर उभा केलं। कुठल्याही सरकारी खर्चाचा 1 रुपया त्यामध्ये खर्च केलेला नाही। असे आपले या ठिकाणी आपणाला सगळ्यांना पाहायला मिळणारे, ऐकायला मिळणारे योगी आदित्यनाथजी, महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आमचे नेते बावनकुळे साहेब, एक मंत्रिमंडळातील मंत्री गुलाबराव पाटील साहेब, आपले पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे, सगळे सुधीरदादा आमदार, पृथ्वीराज बाबा माजी आमदार, आपले गोपीचंद पडळकर शेठ आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे मातब्बर नेते, माझे सहकारी आणि व्यासपीठावर उपस्थित असलेले, बाबांना भेटायला आलेले काही महंत, मी आपणाला विनंती करतो की उद्याच्या 7 तारखेला जे मतदान होणार आहे, अतिशय उन्हाळा कडक आहे, टेम्परेचर खूप आहे, पण माझी आपल्याला विनंती आहे, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे। ही ग्रामपंचायत, सोसायटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद ही इलेक्शन नाही। या इलेक्शनच्या माध्यमातून या देशाची प्रगती आणखी करायची भूमिका, म्हणजे देश हिताला महत्व देऊन या ठिकाणी ही निवडणूक होते। आदरणीय मोदी साहेब 10 वर्षामध्ये
जी अर्थव्यवस्था आपली 11व्या स्थानावर होती ती 5व्या स्थानावर आणली. उद्याच्या 2 वर्षामध्ये ती 3ऱ्या क्रमांकावर येणार आहे. आणि त्याचा प्रचंड फायदा हा भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. ही बंधू भगिनींनो मी तुम्हाला खऱ्या अर्थानं विनंती करणार आहे. मला या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं थोडकेसे आपलं बोललं पाहिजे की तो उमेदवार 2 उभा राहिलेले आहेत. एक महाविकास आघाडीच्या माध्यमातून असलेले उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील आणि दुसरे अपक्ष उमेदवार विशाल पाटील, ज्यांना आयुष्यभर घरात खुशाली केली, सगळ्या संस्था मोडल्या, सांगली साखर कारखाना, वसंतदादा जिल्हा दूध संघ, सोनी कारखाना, प्रकाश आग्रह, वसंतदादा मका प्रकल्प, भारत सूतगिरणी, अहो एक ना अनेक उद्योग ह्या माणसांनी मोडून खाल्ले. तिथल्या कामगारांना देशोधडीला लावलं आणि त्यांची फंड आणि ग्रॅच्युटी देताना सुद्धा कमिशन खाल्लं. आज ते बाळ जरा आपल्याला वेगळ्या पद्धतीनं पुढे यायला लागले. आमच्या घरावर अन्याय झालाय. अरे बाबा, तुझ्या घरामध्ये 12 वेळा खासदारकी होती, तुझे आजोबा 4 वेळा राज्याचे मुख्यमंत्री होते. काय ह्या जिल्ह्यासाठी योगदान झालं तुम्ही पुढच्या पिढीनी, हे हिशोब द्यायला पाहिजे. आणि आमच्यावर अन्याय झाला. सगळ्या दुष्काळी पट्ट्यामधल्या खानापूर, आटपाडी, कवठेमंकाळ, जत, तासगावचा पूर्व भाग, मिरजचा पूर्व भाग हा सगळा पाण्याविना वंचित होता. या लोकांच्या पिढ्यानपिढ्या दुष्काळाच्या खाईमध्ये गेल्या. 2-2, 3-3 डुया पाणी मागत राहिले. यांना पाणी आणता आलं नाही. ही निकम्मी माणसं होती. परमेश्वराच्या कृपेनं आणि तुमच्या आशीर्वादानं मला 2014 साली या जिल्ह्याचा खासदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ताकारी म्हैसाळ योजनेसाठी आपले प्रधानमंत्री मोदी साहेबांनी त्यांच्या प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेमधून 2100 कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि म्हैसाळ पूर्णत्वाला नेली. टेंबू योजनेला गडकरी साहेब त्यावेळी त्या खात्याचा थोडे दिवस त्यांच्याकडे कार्यकाळ होता. प्रधानमंत्र्यांना भेटलो. प्रधानमंत्र्यांनी सांगितलं गडकरी साहेबांनी त्या ठिकाणी 2-3 हजार कोटी रुपये आपल्या पश्चिम महाराष्ट्रासाठी दिले. त्यातले 1205 कोटी आपण टेंबूला आणले. डायरेक्ट पैसे अनुशेषाच्या बाहेर जाऊन पैसे आणल्यानं सगळेच्या सगळे पैसे आपल्याला खर्च करता आले. मित्रांनो, काय अवस्था होती. नॅशनल हायवे एक नाही, 5 नॅशनल हायवे आपण या जिल्ह्यातनं गडकरी साहेबांच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांच्या आशीर्वादानं या जिल्ह्यातून नॅशनल हायवे 5 नेले आपण. रेल्वेचं दुपदरीकरण 25 वर्षाची मागणी होती. दुपदरीकरण केलं, इलेक्ट्रिफिकेशन केलं. मिरज रेल्वे स्टेशन आणि सांगली रेल्वे स्टेशन याला 300 कोटी आणि 200 कोटी रुपयाचा निधी मंजूर करून आचारसंहिता संपली की कामकाजाला सुरुवात होईल. वंदे भारत येते. अनेक उड्डाण पूल उभा केले. आणि या माणसांनी दुष्काळामध्ये माणसं होरपळत होती. 2019 साली हा माणूस उभारला होता. 5 वर्षामध्ये कुणाला भेटले, तुमच्या प्रश्नासाठी कुठलं निवेदन दिलं, कुठला मोर्चा काढला. मधी एवढा दुष्काळ आपल्या पुढं आवासून उभा राहिलाय. कोयनेचं पाणी सोडण्यासाठी काही अडचणी निर्माण झाल्या. आम्ही अंगावर माणसं घेतली. जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना, जनतेला वाऱ्यावर सोडायचं नाही. ही तुम्ही दिलेली खासदारकी तुमच्यासाठी पणाला लागली तरी बेहत्तर, पण तुमच्याशी इमान राखणारा हा संजय पाटील आहे. आता मला वळायचं आहे ते या ठिकाणी हा महाराष्ट्र आहे. महान राष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्र आहे. याच महाराष्ट्राने शाहिस्तेखानाची बोटं कापली, शाहिस्तेखानाची बोटं कापली, अफजल खानाचा कोतळा काढला. अशा मोगलांना पळवणारा आणि या महाराष्ट्रानं औरंगजेबाची महाराष्ट्रानं कबर इथं खोदली.
त्या माणसाला हा महाराष्ट्र अशा पद्धतीनं मोदी साहेबांनी प्रधानमंत्री मोदी साहेबांनी आपले योगी आदित्यनाथजी अतिशय कणखरपणाने हा देश पुढे नेण्याचं काम करतायत. मी आपला अधिक वेळ घेणार नाही कारण बाबांना इथून पुढे आणि जायचं आहे. पण मी विनंती करणार आहे उद्याच्या 7 तारखेला तुम्ही सगळ्यांनी विचार केला पाहिजे. कुठेतरी सोशल मीडियामधून वेगवेगळ्या भूमिका पाठवणं आणि या निमित्तानं लोकांची दिशाभूल करणं, मी केलेल्या 10 वर्षातल्या आणलेल्या विकास निधीचा आणि त्यांच्या घरात 35 वर्ष असलेली सत्ता याचा हिशोब केला तर माझ्या 5% पैसे यांना विकास निधीसाठी आणता आले नाही. तुम्ही सगळे मायबाप तुमच्या आशीर्वादाने हे मला मिळालं. हा पापपुण्य मानणारा मी संजय पाटील कार्यकर्ता आहे. उद्याच्या 7 तारखेला कमळासमोरचं बटन दाबा आणि मोठ्या मताधिक्यानं मला विजयी करा एवढी आग्रहाची विनंती करतो. 2-3 दिवस राहिलेत, प्रचंड प्रयत्न करा. दिशाभूल करण्याचा प्रयत्न होतोय. ही निवडणूक निखराची करून मोठ्या मताधिक्यानं विजयी करा एवढी आपल्याला आग्रहाची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, काकांनी आशीर्वाद मागितले आणि आता जय श्रीराम आपल्या आजच्या भव्य महाविजय संकल्प सभेचे आदरणीय माननीय योगी आदित्यनाथजी, बोला जय श्रीराम, जय श्रीराम. अब की बार भारत माता की, भारत माता की, भारत माता की. गणपति महाराज की, गणपति महाराज की. छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की. हर हर महादेव. मंच पर उपस्थित भारतीय जनता पार्टी के स्टेट प्रेसिडेंट माननीय श्री चंद्रशेखर बावनकुळे जी, महाराष्ट्र सरकार के मंत्री, शिवसेना के उपनेता श्री गुलाबराव पाटिल जी, आपके लोकप्रिय खासदार और भारतीय जनता पार्टी एनडीए के सांगली की इस प्रतिष्ठित सीट पर प्रत्याशी श्री संजय काका पाटिल जी, शेखर इनामदार जी, शशिकांत पाटिल जी, प्रकाश डंग जी, नीता केलकर जी, मकरंद देशपांडे जी, नितिन सिंधे जी, पृथ्वीराज पंवार जी, धनंजय सुधीर गोडबोले जी, सुरेश कांडे जी, दीपक सिंधे जी और मंच पर उपस्थित भारतीय जनता पार्टी, शिवसेना, एनसीपी के हमारे सभी पदाधिकारीगण, सांगली के मेरे सभी उपस्थित बहनों और भाइयों, ये महाराष्ट्र की वीर शौर्य भूमि, जिस भूमि ने भारत को अटक से कटक तक का एक सीमा विस्तार देने में महती भूमिका का निर्वहन किया है, ऐसी पावन धरा को मैं कोटि कोटि नमन करते हुए आप सबका मैं हृदय से अभिनंदन करता हूं। बहनों और भाइयों, सांगली की भूमि शौर्य और पराक्रम की भी है, कला संस्कृति की भी है, यहां के अन्नदाता मेहनत कश किसान भी है और युवा ऊर्जा से उत्प्रोत
हमारा नौजवान भी है। अपनी विरासत पर गौरव की अनुभूति करके आगे बढ़ता है। भारत की परंपरा को मजबूती प्रदान करने का कार्य करता है। और इसीलिए जब महाराष्ट्र के अंदर मुझे आने का अवसर प्राप्त हुआ तो मैं सांगली में भी आप सबसे लोकतंत्र के इस महापर्व पर उत्तर प्रदेश की राजधानी लखनऊ से और मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्री राम की पावन धरा से अपील करने के लिए आपके बीच आया हूं। बहनों और भाइयों, महाराष्ट्र ने भारत को बहुत कुछ दिया है, बहुत कुछ दिया है। जब हम महाराष्ट्र की बात करते हैं तो जन जन के मन में स्वराज का भाव पैदा करने वाले छत्रपति शिवाजी महाराज का स्मरण हर भारतवासी करता है। गणनायक की आस्था को जगाकर लोकनायक कैसे बनते हैं, जब इस ओर हम ध्यान देते हैं तो हमें बाल गंगाधर तिलक याद आते हैं। सामाजिक न्याय की परिकल्पना कैसे होनी चाहिए, जब हम इस बात का उल्लेख करते हैं तो साहू जी महाराज का स्मरण हम सबको करना पड़ता है। एक राष्ट्र की परिकल्पना को साकार करना है, यह भाव पेशवा बाजीराव ने अटक से कटकता का इसी महाराष्ट्र से हम सबको सिखाया है। देश की आजादी के उस महाबिगुल को किस नाम से गौरवान्वित करना है। वीर सावरकर ने इसी धरती से 1857 के प्रथम स्वातंत्र समर की संज्ञा देकर के भारतवासियों में आजादी के प्रति गौरव का भाव जगाने का काम किया था। पूरे देश में एक विधान हो और सब समान हो, इसके लिए भारत के संविधान के शिल्पी बाबा साहब भीमराव अंबेडकर को भी इसी महाराष्ट्र ने भारत को दिया है। बहनों और भाइयों, इसीलिए जब महाराष्ट्र की धरती पर मैं आया हूं, इन सभी गुणों को एक साथ अपने आप में समाहित करके एक भारत श्रेष्ठ भारत की परिकल्पना को साकार कर रहे हैं आज के भारत के यशस्वी प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी। और मोदी जी के नेतृत्व में हमने बदलते हुए भारत को देखा है। बहनों और भाइयों, एक ऐसा भारत जो हम सबके सामने स्पष्ट फर्क महसूस करा देता है। 2014 के पहले का भारत, 2014 के बाद का भारत। 2014 के पहले का भारत एक ऐसा भारत था जिस भारत का दुनिया के अंदर सम्मान लगातार गिर रहा था। सीमाएं सुरक्षित नहीं थी, आतंकी घटनाएं जहां तहां होती थी, नक्सलवाद तेजी के साथ अपना पैर फैला रहा था, देश के अंदर अन्नदाता किसान आत्महत्या कर रहा था, नौजवान पलायन कर रहा था, देश के अंदर न व्यापारी सुरक्षित था, न बेटी सुरक्षित थी, देश के अंदर अविश्वास का माहौल था, देश के अंदर संवैधानिक संस्थाएं आकंठ भ्रष्टाचार में डूब करके जिन लोगों को देश को आगे बढ़ाना चाहिए था वे स्वयं आकंठ भ्रष्टाचार में डूब करके देश के सामाजिक ताने बाने को छिन्न भिन्न करने का कार्य कर रहे थे। और 2014 के बाद का भारत हम सब देख रहे हैं। प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में दुनिया के अंदर 140 करोड़ भारतीयों का सम्मान बढ़ा है। देश की सीमाएं सुरक्षित हुई हैं। अब कोई देश भारत की सीमा में अतिक्रमण नहीं कर सकता, कोई देश भारत की सीमा में अतिक्रमण नहीं कर सकता। आतंकवाद समाप्त हुआ है, नक्सलवाद तेजी के साथ समाप्त हुआ है। अब तो भारत के अंदर कहीं जोर से कहीं कोई पटाखा फूटता है तो पाकिस्तान पहले सफाई देता है कि मेरा हाथ नहीं है।
क्योंकि इसे मालूम है कि ये नया भारत है, छेड़ता नहीं है, लेकिन कोई छेड़ता है तो उसको छोड़ता भी नहीं है। बहनों और भाइयों, ये वही भारत है और ये नया भारत मोदी जी के नेतृत्व में, आपके आशीर्वाद से ये नया भारत आज दुनिया का सिरमौर बन रहा है। दुनिया की सबसे बड़ी तेजी के साथ उभरती हुई अर्थव्यवस्था के रूप में आगे बढ़ रहा है। आज भारत के अंदर अन्नदाता किसान आत्महत्या नहीं करता है, अन्नदाता किसानों को प्रधानमंत्री किसान सम्मान निधि मिलती है। नौजवान पलायन नहीं करता है, नौजवान के लिए पीएम स्टार्टअप की योजना है, पीएम स्टैंड अप की योजना है, पीएम मुद्रा की योजना है। मिशन रोजगार के अंतर्गत प्रधानमंत्री मोदी जी स्वयं नौजवानों के लिए कार्य कर रहे हैं। महिलाएं असुरक्षित नहीं, बल्कि अब तो उनके सशक्तिकरण के लिए 3 करोड़ ड्रोन लखपति दीदी बनाने के लक्ष्य को लेकर के प्रधानमंत्री जी ने अपने अभियान को तेजी के साथ आगे बढ़ाया है। बहनों और भाइयों, ये वही भारत है जिसने 10 वर्ष के अंदर लोगों को दिखाया है कि देश की विपत्ति में कैसे सहयोग किया जाता है। याद करिए, इस देश पर आपने राहुल गांधी को भी देखा होगा। जब भी देश पे संकट आता है, देश में कोरोना का संकट आया, देश में कोई आपदा आई, राहुल गांधी सबसे पहले देश छोड़ करके भागते हैं। आपने देखा होगा, कोविड आया था, वो इटली चले गए। देश के अंदर कहीं कोई आपदा आती है, अर्थक्वेक आता है, कहीं कहीं पर फ्लड आती है, वह छोड़ करके फिर इटली भाग जाते हैं। बहनों और भाइयों, जब इटली ही जाना है तो कहे चुनाव में आप यहां समय बर्बाद करते हैं, जाओ ना इटली में ही रहो। भारत के बाहर जाएंगे, भारत की निंदा करेंगे और भारत के अंदर आएंगे तो भारत को ऐसे बनाने का प्रयास करेंगे जैसे इनकी बपोती हो भारत। बहनों और भाइयों, ये नया भारत है। मोदी जी के नेतृत्व में 80 करोड़ लोग फ्री में राशन की सुविधा का लाभ प्राप्त कर रहे हैं। कोरोना कालखंड में आपने देखा होगा, मोदी जी 10 वर्ष में न किसी से डरे हैं, न हटे हैं, न डिगे हैं, न झुके हैं। मजबूती के साथ सीना तान करके भारत को विकास की नई बुलंदियों तक पहुंचाने के लिए तेजी के साथ कार्य कर रहे हैं। 80 करोड़ लोग फ्री में राशन की सुविधा का लाभ प्राप्त कर रहे हैं। 60 करोड़ लोग, बहनों और भाइयों, देश के अंदर आयुष्मान भारत की 5 लाख रुपए की हर वर्ष सुविधा प्राप्त कर रहे हैं। कांग्रेस की कमीशन खोरी पर मोदी जी ने लगाम लगाने का काम किया, क्योंकि हर गरीब का जनधन अकाउंट खुल गया। 50 करोड़ लोगों का जनधन अकाउंट खुल गया। अब दिल्ली और मुंबई से आने वाला पैसा गरीब के खाते में जाता है, किसान के खाते में जाता है, महिलाओं के खाते में जाता है। उस पर कोई सेंधमारी नहीं कर सकता। 12 करोड़ किसान सम्मान निधि का लाभ प्राप्त कर रहे हैं। 12 करोड़ गरीबों के घर में शौचालय बना दिए गए हैं। 10 करोड़ गरीबों के घर में उज्ज्वला योजना का एलपीजी का सिलेंडर पहुंच गया है। 4 करोड़ गरीबों के पीएम आवास बन गए हैं। ये सब कुछ 10 वर्ष में मोदी जी ने किया। क्या किसी का चेहरा देखकर, किसी की जाति देखकर, किसी का मत और मजहब देखकर? नहीं, मोदी जी का एक ही मंत्र था, वह था सबका साथ और सबका विकास। एक तरफ विकास इंफ्रास्ट्रक्चर के लिए मोदी जी के मार्गदर्शन में गडकरी जी ने हाईवे का एक लंबा जाल देश के अंदर पहला दिया। 1947 से लेकर 2014 तक जितने हाईवे बने थे, 2014 से 2024 के बीच में उसके दुगने हाईवे बन गए हैं देश के अंदर। बहनों और भाइयों, 1947 से पहले से लेकर के 2014 तक जितने एयरपोर्ट थे, केवल 74 एयरपोर्ट थे।
आज देश के अंदर 150 एयरपोर्ट हैं। एयर कनेक्टिविटी बेहतर हुई है। पहले 5 सिटी में मेट्रो चलती थी, आज देश के अंदर 20 सिटी में मेट्रो चल रही है। पहले केवल 7 एम्स थे, आज देश के अंदर 22 एम्स हैं। आईआईटी, आईएम, ट्रिपल आईटी, एनआईटी, वर्ल्ड क्लास यूनिवर्सिटी, हर घर नल की योजना, ये आज पूरे देश के अंदर हम सबको दिखाई दे रहा है। नए भारत में सम्मान भी है, सुरक्षा भी है, विकास भी है, गरीब कल्याण भी है, और इस सब से बढ़कर के और भी है, वह है आपकी आस्था का सम्मान भी है। आपकी आस्था का सम्मान भी है। कांग्रेस ने 65 वर्षों तक शासन किया ना, किया है ना कांग्रेस ने 65 वर्षों तक देश में शासन। अयोध्या में राम मंदिर का निर्माण क्यों नहीं कर पाए? क्या कांग्रेस अयोध्या में राम मंदिर का निर्माण कर सकती थी क्या? कर सकती थी क्या? मैं तो आपका अभिनंदन करूंगा कि अयोध्या में राम मंदिर आंदोलन में महाराष्ट्र के यहां के बहादुर नौजवानों ने बढ़ चढ़ करके भाग लिया, गुलामी के ढांचे को हटाने में अपना योगदान दिया, और राम मंदिर निर्माण में भी जितना धन लग रहा था, महाराष्ट्र ने कहा हम सहयोग करेंगे। महाराष्ट्र बढ़ चढ़ करके सामने आया था। बहनों और भाइयों, आज अयोध्या में राम मंदिर का निर्माण हो गया ना। कांग्रेस के लोग क्या कहते थे जब कोर्ट ने फैसला नहीं किया था? कांग्रेस के लोग कहते थे अगर फैसला हो जाएगा तो खून की नदियां बहेंगी। जब मैं चीफ मिनिस्टर बना, मुझसे पूछा गया कि कांग्रेस के लोग ये कह रहे हैं, मैंने कहा देखो हम छेड़ेंगे नहीं, लेकिन कोई छेड़ेगा तो छोड़ेंगे भी नहीं, चिंता मत करो। अयोध्या में राम मंदिर भी बनेगा, और हमने कहा न्यायालय का फैसला आएगा उसका अक्षरशः पालन भी करेंगे। और खून की नदियां बहाने की बात तो दूर, एक मच्छर भी नहीं मरने वाला है, मच्छर भी नहीं मरेगा, शांतिपूर्ण तरीके से होगा। और बहनों और भाइयों, आप देख रहे होंगे अयोध्या में, अब तो आप अयोध्या जाएंगे आपको लगेगा ही नहीं, आपको लगेगा कि जैसे भगवान राम के समय की अयोध्या फिर से स्थापित हो गई। पूरा नई अयोध्या बना दी गई। अयोध्या में आपने 22 जनवरी को प्रधानमंत्री जी के इस कार्यक्रम को देखा होगा। मोदी जी के नेतृत्व में कैसे अयोध्या में रामलला का प्राण प्रतिष्ठा का समारोह संपन्न हुआ। कांग्रेस के लोग तो एक भी प्रधानमंत्री अयोध्या नहीं गए, डर लगता था अयोध्या जाने में, कहीं वोट बैंक न खिसक जाए। यानी देश की कीमत पर वोट बैंक, भारत की आस्था की कीमत पर वोट बैंक, और ये लोग लगातार आपकी आस्था के साथ खिलवाड़ कर रहे थे। आज मैं कांग्रेस के और इंडी गठबंधन के घोषणा पत्र के एक बात और आपको बताना चाहता हूं। इन्होंने अपनी घोषणा पत्र में कहा है, अपनी घोषणा पत्र में इन्होंने कहा है बहनों और भाइयों कि अगर कांग्रेस नेतृत्व की इंडी गठबंधन की सरकार बनेगी तो वह अल्पसंख्यकों को उनकी रुचि के हिसाब से खान पान की स्वतंत्रता देंगे। अब मैं पूछना चाहता हूं, ऐसी कौन सी रुचि है मुस्लिम समाज की जो हिंदुओं से अलग है? अरे रोटी वो भी खाते होंगे, चावल वो भी खाते होंगे, ढोकला वो भी खाते होंगे, सब कुछ खाते होंगे, लेकिन उनकी इससे अतिरिक्त रुचि क्या है? हिंदू गौ कसी को स्वीकार नहीं कर सकता, गौ मांस नहीं भक्षण करता, लेकिन वह चिढ़ाने केले जरूर करता होगा, और इसीलिए उसके खिलाफ कार्रवाई होती है। कांग्रेस देश के अंदर गौ हत्या की खुली छूट देना चाहता है। क्या आप स्वीकार करेंगे? क्या स्वीकार करेंगे इसको? यानी ये तो महापाप का कारण बनेगा अगर हमारा वोट ऐसे लोगों के लिए जाता है जो गौ हत्यारों को प्रश्रय देते हैं और गौ मांस को देश के अंदर प्रेरित और प्रोत्साहित करते हैं। वह हम सब के लिए इससे बड़ा पाप का कारण दूसरा बन ही नहीं सकता। ये पाप आज कांग्रेस करने जा रही है। और दूसरा,
इसके द्वारा भरमाने के बहुत सारे प्रयास हो रहे हैं। बहनों और भाइयों, भरमाने के क्या प्रयास? कांग्रेस जितना झूठ बोल सकती इस चुनाव में बोल रही है, क्योंकि उसे मालूम है इस चुनाव के बाद कांग्रेस इतिहास की वस्तु बनने वाली है। उसको मालूम है इसके बाद कांग्रेस को देश की जनता जनार्दन पूरी तरह ठुकरा देगी। और उत्तर प्रदेश में तो हमारी विधानसभा में 403 विधायकों का चुनाव होता है जनता के द्वारा। कांग्रेस को उत्तर प्रदेश की जनता ने कितनी सीट दी मालूम है? 2। यानी राम नाम सत्य है के लिए भी 4 लोग चाहिए होते हैं ना। वहां 2 ही सीट है, यानी अगली बार छुट्टी। अभी आप देख रहे होंगे कांग्रेस के लोग हिम्मत ही नहीं कर पा रहे हैं यूपी में चुनाव लड़ने का, सब भागे भागे फिर रहे हैं। और बहनों और भाइयों, मैं आपसे यही कहने के लिए आया हूं, अब वे अंतिम उपाय उन्होंने क्या प्रारंभ किया है? अंतिम उनका उपाय वही है कि हिंदू समाज को फिर से बांटो। जाति के नाम पर बांटेंगे, जातीय जनगणना के नाम पर आपको गुमराह करेंगे। 65 वर्षों तक क्या कर रहे थे पूछा जाना चाहिए। फिर जातीय जनगणना के आधार पर हिंदू समाज को खेमों में बांटेंगे और फिर खेमों में बांटने के बाद आपस में लड़ाएंगे। आपस में लड़ने के बाद फिर आपके हिस्से में चुपचाप डकैती डाल करके आपका हिस्सा काट करके आरक्षण का हिस्सा, ओबीसी को मिलने वाला आरक्षण का हिस्सा, ये मुसलमानों को बांट देंगे। कांग्रेस ने यूपीए सरकार के समय यह षड्यंत्र किया था। संजय काका पाटिल तब भी हमारे साथ सांसद थे और हम साथ साथ इसका विरोध करते थे कि कांग्रेस को यह षड्यंत्र सफल नहीं होने देना है। इन्होंने तब भी किया था। पहले रंगनाथ मिश्रा कमेटी गठित करके ओबीसी को मिलने वाले 27% आरक्षण में इन्होंने कहा था 6% आरक्षण ओबीसी का काट करके मुसलमानों को दे दो। भारतीय जनता पार्टी ने विरोध किया था, कहा था हम अपने हिंदुओं का आरक्षण किसी भी ऐसे लोगों को नहीं देने देंगे जिसका विरोध बाबा साहब भीमराव अंबेडकर ने किया हो। बाबा साहब भीमराव अंबेडकर ने कहा था कि देश के संविधान को धार्मिक आधार पर नहीं बांटा जा सकता, धार्मिक आधार पर आरक्षण नहीं दिया जा सकता। कांग्रेस के लोग बाबा साहब भीमराव अंबेडकर का अपमान कर रहे हैं। सच्चर कमेटी गठित करके कांग्रेस ने यह प्रयास किया था कि मुस्लिम समाज की कुछ जातियों को दलित में शामिल करके दलितों के अधिकारों पर भी डकैती डाली जाए। भारतीय जनता पार्टी ने तब भी विरोध किया था, कहा था ये बाबा साहब भीमराव अंबेडकर के संविधान का अपमान है और हम बाबा साहब भीमराव अंबेडकर के अपमान का कतई नहीं बर्दाश्त कर सकते। और तब जाकर के अधिकार बचा था। बहनों और भाइयों, अगर कांग्रेस फिर से सत्ता में आ गई तो यह सबसे पहले आपको बांटने का काम करेगी, फिर आपस में लड़ाएगी, फिर आपके अधिकार में डकैती डालेगी। ओबीसी को, अनुसूचित जाति और जनजाति को मिलने वाले आरक्षण पर यह डकैती डालने का काम करेगी, उसको जबरदस्ती मुसलमानों को देने का काम करेगी। यह हम कतई स्वीकार न करें। और इसी की अपील करने के लिए आज मैं आपके पास आया हूं कि महाराष्ट्र छत्रपति शिवाजी महाराज ने हिंदवी स्वराज्य की बात की थी और उस समय, उस कालखंड में, औरंगजेब के समय में उन्होंने यहां पर हिंदी स्वराज्य की स्थापना की थी। काशी से गागा भट्ट एक महापुरोहित यहां आकर के उनका अभिषेक करते हैं और वो परंपरा महाराष्ट्र की आज भी उसी रूप में गौरव के साथ आगे बढ़ती है। पूरा देश गौरव की अनुभूति करता है छत्रपति शिवाजी महाराज पर। और इसीलिए हमारे यहां उत्तर प्रदेश में भी मुझसे पहले वहां समाजवादी पार्टी जो कांग्रेस की पार्टनर है उसका शासन था। उसने आगरा में एक म्यूजियम बनाने की कार्रवाई प्रारंभ की थी, उसका नाम रखा मुगल म्यूजियम। मैंने कहा क्या इसके लिए क्या मुगलों ने पैसा दिया है क्या?
तो कहा नहीं पैसा सरकार का है। तो मैंने कहा सरकार का पैसा लग रहा है तो मुगलों के नाम पर नहीं होगा, ये छत्रपति शिवाजी महाराज के नाम पर होगा। मुगलों की का कोई चिन्ह इसमें नहीं होना चाहिए। छत्रपति शिवाजी महाराज की गौरव गाथा इसके साथ जुड़नी चाहिए। और बहनों और भाइयों, आगरा में छत्रपति शिवाजी महाराज का भव्य म्यूजियम बनाने का कार्य आज के दिन पर हमारी सरकार कर रही है। हमें प्रधानमंत्री मोदी जी ने आजादी के अमृत महोत्सव वर्ष में एक ही बात कही थी, सबसे पहले गौरव देश के अंदर जितने भी गुलामी के प्रतीक हैं इनको समाप्त करना, और दूसरा विरासत पर गौरव की अनुभूति करना। छत्रपति शिवाजी महाराज, महात्मा फूले, सावित्रीबाई फूले और यहां की संतों की परंपरा, ये हमारी विरासत है। इस विरासत पर गौरव की अनुभूति हमें करनी है। कांग्रेस, आपने देखा होगा, सेम पेत्रोदा का बयान आपने पढ़ा होगा ना, क्या कहता है, हम विरासत टैक्स लगाएंगे। यानी अब हमारी विरासत हमारी और टैक्स कांग्रेस के लोग वसूली करेंगे। क्या आप छूट देंगे? क्या कांग्रेस को छूट देंगे? क्या अपनी विरासत पर, बाप दादों की कमाई पर, पूर्वजों की कमाई पर क्या कांग्रेस को लूटने की छूट देंगे? बहनों और भाइयों, यह स्वीकार नहीं होना चाहिए, कतई स्वीकार नहीं होना चाहिए। और सांगली में मैं इसलिए भी आया हूं, सांगली में बत्ती सिराला आप गए होंगे, वहां के हमारे मोहन जी भी यहां आए हैं। हमारा वहां पर बहुत मेरा बहुत आना जाना रहा है और लोग वहां पे बहुत भीड़ होती है। मैं देखता था नाग पंचमी के दिन बहुत भीड़ होती है। दूसरा, हमारे पूर्व गवर्नर रामनाईक जी का बचपन यही सांगली में व्यतीत हुआ था। रामनाईक जी 5 वर्ष तक यूपी के गवर्नर रहे। और बहनों और भाइयों, आज मैं इसीलिए आपसे अपील करने के लिए आया हूं कि मोदी जी ने आपकी आस्था का सम्मान भी किया है, सुरक्षा भी दे रही है, और अब उन्होंने कहा है कि हमें यह तीसरी पारी इसलिए चाहिए जिससे हम आत्मनिर्भर और विकसित भारत की परिकल्पना को साकार कर सकें। बहनों और भाइयों, आत्मनिर्भर और विकसित भारत का मतलब भारत का हर नागरिक आत्मनिर्भर होगा, हर चेहरे पर खुशहाली होगी, नौजवान के हाथ को रोजगार होगा, किसान खुशहाल होगा, व्यापारी का व्यापार फलेगा फूलेगा, दुनिया के अंदर फैलेगा। और इसके लिए हमें आस्था का भी सम्मान करना है। कांग्रेस के लोग आपकी आस्था का सम्मान नहीं कर सकते। आप मुझे बताओ, कितने लोग हैं जो अयोध्या गए हैं? कितने लोग अयोध्या जाना चाहेंगे? अरे पूरा ही सांगली जाना चाहता। संजय काका, एक ट्रेन बुक करवा देना 7 के बाद, और जब आना हो मुझे सूचना कर देना। अयोध्या में हम स्वागत की तैयारी कर देंगे। बहनों और भाइयों, आज के दिन पर अयोध्या में 5 लाख लोग एक दिन में भी आ जाएंगे तो भी रामलला का दर्शन करने में कोई दिक्कत नहीं होगी, कोई दिक्कत नहीं होगी, कोई समस्या नहीं होगी। अब तो मैंने कहा ना, एक नई अयोध्या बन गई है, और इसीलिए मैं आपका आह्वान करूंगा, ये सुरक्षा भी, विरासत का सम्मान भी, आस्था का सम्मान भी, ये केवल और केवल मोदी जी की गारंटी ही इसमें आपके लिए उपयोगी हो पाएगी। केवल मोदी जी की गारंटी, और मोदी जी इसके लिए गारंटी दे सकते हैं, कोई और इस कार्य को नहीं कर सकता है। और इसीलिए हम आए हैं। संजय काका पाटिल और मैं दोनों एक साथ कई बार सांसद रहे, एक साथ रहे, लंबे समय तक रहे हैं। मुझे हमारी पार्टी ने बाद में उत्तर प्रदेश में भेज दिया है। उत्तर प्रदेश में, क्योंकि ये सब बड़े बड़े कार्य जो मोदी जी के विजन के कार्य थे उनको जमीनी धरातल पर करना था। एक तरफ राम मंदिर बनाना था और दूसरी तरफ वहां के माफियाओं को राम नाम सत्य की यात्रा पे भी भेजना था। आप देख रहे होंगे ना, यूपी में दंगा तो नहीं होता ना अब। कभी नाम सुना यूपी में दंगे का? बीजेपी के आने के पहले वहां रोज दंगे होते थे, कर्फ्यू लगता था। बहनों और भाइयों,
पिछले 7 वर्ष में कोई दंगा नहीं, कोई कर्फ्यू नहीं। और इसीलिए मैं आपसे कहने के लिए आया हूं, बीजेपी इस बात की गारंटी होगी, सुरक्षा भी देगी, सम्मान भी देगी और विकास को और रोजगार को भी तेजी के साथ आगे बढ़ाने का काम केवल बीजेपी कर पाएगी। और इसीलिए मैं आया हूं, भारतीय जनता पार्टी और एनडीए ने, जिसमें हमारे सहयोगी शिवसेना और एनसीपी, ये दोनों यहां पर दोनों के नेता भी हैं, इन सब ने संजय काका पाटिल को अपना समर्थन देकर के मोदी जी ने उन्हें अपना प्रत्याशी बनाकर के यहां भेजा है। बहनों और भाइयों, हर व्यक्ति कह रहा है कि सांगली से संजय काका पाटिल जीतेंगे, आपका आशीर्वाद है। लेकिन मैं चूंकि आया था तो मैंने कहा भी हम लोग भी चलेंगे, और मैं इसीलिए आज आपके बीच में आया हूं आपसे अपील करने के लिए कि हमें भारत को आत्मनिर्भर भारत और विकसित भारत बनाना है। इसलिए यह वहीं का रास्ता निकल रहा है। छत्रपति शिवाजी महाराज का हिंदवी स्वराज्य का मार्ग यही है जो मोदी जी ने आज विकसित भारत की बात की है, यही राम राज्य भी है। और बहनों और भाइयों, इसीलिए हम लोग आए हैं कि आप सबको मोदी जी का प्रतिनिधि बनना होगा, आप सबको एकनाथ शिंदे जी का प्रतिनिधि बनना होगा, आप सबको देवेंद्र फडणवीस का प्रतिनिधि बनना होगा, और आप सबको संजय काका पाटिल बनना होगा। और 7 मई को कमल चुनाव चिन्ह पर भारतीय जनता पार्टी के हमारे प्रत्याशी श्री संजय काका पाटिल को भारी बहुमत से, रिकॉर्ड मतों से विजयी बना के भेजे। सांगली के विकास के लिए, महाराष्ट्र की शेष परियोजनाओं के लिए और मोदी जी के विकसित भारत की संकल्पना को आगे बढ़ाने के लिए संजय काका पाटिल सांगली में आवश्यक हैं। सहमत हैं? सभी लोग सहमत हैं? सभी लोग सहमत हैं? तो सब मेरे साथ बोलेंगे, भारत माता की, भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे वंदे, जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम, जय जय श्री राम। धन्यवाद। महाविजय संकल्प सभा आभार व्यक्त करतील प्रकाशजी डंग, सहजिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी आभार व्यक्त करतील। आधार साऱ्या जनतेचा, आवाज गोरगरिबांचा, पुन्हा आपला खासदार संजय काका सांगलीचा, थेट कार्यकर्त्यांपाशी ओळखतो नावानिशी, संजय काका बंधू सखा साधेपणा जपलाशी, संजय काका हक्काचा खासदार पुन्हा सांगलीचा, संजय काका हक्काचा, संजय काका हक्काचा खासदार पुन्हा सांगलीचा, संजय काका हक्काचा विचार करतो शाण्याचा, संजय काका हक्काचा संजय काका हक्काचा, संजय काका हक्काचा। जतपर्यंत आणलं म्हैसाळाचं पाणी, नंदनवन फुलवते टेंभूमाळ राणी, डाळिंबानं समृद्धी आणली घरोघरी, द्राक्ष मळ्यातील माझा बळीराजा भारी, संजय काका हक्काचा खासदार पुन्हा सांगलीचा, संजय काका हक्काचा विचार करतो शाण्याचा, संजय काका हक्काचा खासदार पुन्हा सांगलीचा, संजय काका हक्काचा, संजय काका हक्काचा। धन्यवाद आणि आभार, सर्व आलेल्या मान्यवरांचे आभार। महाविजय संकल्प सभा संपन्न झाली आहे, सर्वांना धन्यवाद। हजारो नागरिक मतदार बंधू, भाषेचा रांगड्या मातीचा निधड्या